तर हॅलो मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर आलोय डबल सीताफळ लोड करायला. हे बाबा, ही इकडं आपली गाडी आहे. सकाळी आलतो म्हणजे 6 वाजता निघलो होतो डायरेक्ट करून. थोडं लय लवकर निघलो होतो. येडं आहे आपलं चंद्रा MIDC ना, त्याचं पुढं आहे थोडं 15-1 किलोमीटर. तर सीताफळ भरायसाठी आलो. म्हणलं आपला व्हिडिओ कंटिन्यू करू. या समाल माल गिल रेडी झाला, थोडा बाकी. चालू है कैरेट अपने हाँ इधर के नहीं. हाँ ते तुमचे का? कैरेट लिख गए थे ना मामा. कैरेट काय वो उधर भरे वाले हैं. ही शेटची गाडी आपली. तर असं बाग आहे. कॅरेट बिरेट आओ काय आले एवढं खास नाही. तर टाइम झाला आता 9 वाजले, म्हणजे 8:54 झाले. आता निघलोय भरून निघलोय. ती शेटची गाडी पुढं चालू. आज खूप लेट सुटली गाडी यार. मागच्या वेळेस 9 वाजता मी समृद्धी लागून भरपूर पुढं आलतो. आता मी समृद्धीलाच लागन, पण मग अजून 10-10:30 वाजतील. हे असं सफर आहे मंडळी. वन मॅन शो पाहू आता. जमलं तर एकटा जाऊ, नाही तर काहीतरी करू. शेटची गाडी रायपूर झाली, भिलई रायपूर. तर मग आपली गोरखपूर झाली UP. तर सांगितलंच असेल मी तुम्हाला. थोडे कमेंट करायला यार, कसं काय बनतो व्हिडिओ काय सांगायला नाही का. थोडा कॅमेरा थोडा डाऊन आहे फोनचा, त्याच्यामुळं व्हिडिओ एवढा खास येत नाही. आता हे आपलं कोणतं काय वरोड कांजी भरून निघलोय. म्हणजे मध्ये गेलतो खेड्यामध्ये थोडं शेतातून भरून. मग आता गावात आलो, चहा पाणी घेतली, निघलो आता आपल्या सफरकडं. तर चला समृद्धीवर भेटू मग. तर आता चालू आहे समृद्धी लागून चालू आहे. आता पुढं डिझेल फुल केलं, चालू आहे आता कंटिन्यू. शेडवी पुढं निघून गेले, म्हणजे त्यांनी पहिले डिझेल फुल करून आलं ते वाटतं ते करून. मग ते डिझेल टाका थांबलो, ते पुढं निघून गेले. तर आता डिझेल बसलं आहे 4327 रुपयाचं. आणि घरून टाकलं होतं 2000चं. पाहू आता गोरखपूरला रिटर्नला किती डिझेल लागतं काय लागतं, म्हणजे अंदाज कळत. रनिंग तर सेम आहे रांचीची गोरखपूरची, पण इकडं जरा रोड खर्च थोडा जादा आहे.
पाहू आता काय खर्च असतो, काय डिझेल वगैरे किती लागतं. आता मागच्या वेळेस मला समजा तीन टाक्या लागलं होतं. 13,000 रुपयाचं डिझेल लागलं होतं. 13,000 मध्ये खाली करून 50 किलोमीटर आली होती एक गाडी. मग फुल करून घेतली डबल आपलं रुटीनचं. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे कसं का ज्यांना गाडी घ्यायची आहे काही असं, तर त्यांना म्हणजे व्हिडिओ कामाचा आहे. कशी गाडी चालते, काय ॲव्हरेज काय, म्हणजे थोडी माहिती होती अशी नाही का. ज्यांना गाडी लाईनची आवड बी आहे त्यांनी पाहिलं चालवतो. मी चालवत 80 पण म्हणलं समृद्धीचा जवळ टाईम कवर करून घेऊ. नंतर काय थोडं स्लो बी केली ना, 65-70 मग ताण नाही राहत. दादा शेड बी लय लांब गेले निघून. काही नाही, चालू आहे आपलं कंटिन्यू सफर. तर आता वाजले 5 वाजले. जबलपूरला आपलं नागपूर पास करून जबलपूरला आलोय. आता इकडं टोल नाक्यावर थांबलो होतो. म्हणलं आता समृद्धीला तर काही दाखवासारखं काही नाही, त्याच्यामुळं इकडं थांबलो होतो. म्हणलं आता कंटिन्यू करू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता चालू आहे आपलं जबलपूर आल्या रोडवर. नागपूर पास करून जबलपूर आल्या रोडवर चालू आहे. जबलपूर इडून 150 किलोमीटर. सकाळचा एक नंबर मोसम आहे. मोसम म्हणजे ना एक नंबर आहे. चाले आपले दम्मा 70-65-70. सकाळचा मोसम पण एक नंबर राहतो. एक नंबर मोसम राहतो. आता हे आपलं शिवणी आलंय. 4-5 किलोमीटर शिवणी असन. तर आता वाजले 11. जबलपूर पास करून पुढं चाललंय रिवाच्या मागं कटणीच्या मागं आहे 40 किलोमीटर. हे मेगा हवेल चाललोय तो. इकडून कटणी 40 किलोमीटर. इकडून रिवा आपला सरळ. तर टाइम झाला आहे आता 5 वाजले संध्याकाळचे. आता हे जे मागं दिसत आहे का, UP वॉटर पास केलं आहे. वॉटर पास करून पुढं आलो. संध्याकाळ टाइम झाला. अजून आपला सफर राहिला 340 किलोमीटरचा. आपली मंडी आहे 4ची बोलेले. 3-1 वाजे लोक 3, 3:30, 4 वाजे लोक बोले. चालले जातो आपण आरामशीर. मला काय वाटलं म्हणलं बॉर्डर गिटर चालू असेल, मग बॉर्डर तर बंद आहे. UP बॉर्डर या शीटवर लय मोकार इकडं.
बॉर्डर पास केली या भयान गाठ लागला भाऊ. या बा इकडे तर डायरेक्ट गेला धुवा धुवा दिसू राहिला. वरती लय भारी सीन होता एक नंबर. म्हणजे पुरा डोंगर कोरलेले मग रस्ता बनवेली. या पहा मंडळी रस्ता. या बा पुरा डोंगर कोरले. मेन सीन दिसू राहिला घाटाला. नेमकी घाट आहे का मजा काय काही कळलं नाही. ब्रेकर बी ना इतक्या खतरनाक आहे. जागोजागी ब्रेकर आहे जागोजागी. इड माग गाडी डायरेक्ट एक नंबर. म्हणजे अजून खाली काहीच दिसत नाही. चला थोडं पुढे गेलो भेट. तर आता टाइम झालाय 7:50. तर मंडळी आलो आता वाराणसीच्या माग आलो. ही एक पुढं चालवायली का ही गाडी एक सोबत झाली MS सुझुकीची. वाराणसी असं निळून 15 किलोमीटर असं मला माहीत नाही भाऊ. मी पहिल्यांदा चाललो त्याच्यामुळं चालू आहे आता दोघांसोबत. पाहू आता उद्या काय होतं काही नाही. चालू होतं विचार अयोध्या जायचं राम मंदिर. पाहू आता सकाळी खाली किती वाजता होती काय कंडिशन ते पाहू नाही का. यो हायवे वा आपला गोरखपूर हायवे डायरेक्ट. माग म्हणजे ना अर्धा 1 तास जाम लागला होता डायरेक्ट पुलावर. माग नदीचं पूल आहे ना नदी मोठी. नदी कोणती काय माहिती यार. आता चालेल नॉर्मल. स्टेरिंग कवर काढून टाकावं लागत दुसरा टाकावं लागत. चला पाहू पुढं काय नाही काही नाही. काय रस्ता घेतला बाबा UP मध्ये मोकार काय घरी काय म्हणजे की 1% बी दिसत नाही काही. लय मक्का घरी लय. तर गुड मॉर्निंग फॅमिली. गाडी किती खाली करून झाली आपली. तर खाली बिली झाली. आता पाहू नागपूर जाऊ नाही तर जबलपूर जाऊ. म्हणजे दोन्ही साईड कुठून तरी भरण गाडी. तर व्हिडिओ बंद करू आता. म्हणजे भेटू पुढल्या व्हिडिओला.
व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओ.